नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे। माझे नाव लक्ष्मी। मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे। त्वदीयपाद पंकजम नमामि देवी नर्मदे। अध्याय 35 मेघनाद तीर्थे महात्म्य वर्णम। ओम नमो नर्मदाये। युधिष्ठिर उवाच जलमध्ये महादेव केन तिष्ठति हेतुना उत्तर दक्षिणाकुल वर्जयित्वा द्विजोत्तमम्। राजा युधिष्ठिर विचारले, हे ब्राह्मण श्रेष्ठ, श्री नर्मदाचे उत्तर व दक्षिण तट वर्ज्य करून श्री महादेव पाण्यामध्ये कोणत्या हेतूने स्थित आहे? मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे आख्यान अनुपमेय पुण्यदायी व कानांना सुखदायी आहे। हे पुत्र पुराणात हे जे ऐकले ते सर्व मी तुम्हाला कथन करीन। महाभाग, त्रेतायुगात देवतांचा परमशत्रू त्र्यलोक्य विजयी रौद्ररूप सुरासुरांना भीतीदायक रावण होता। तो देव दानव गंधर्व तपस्वी ऋषींनी अवैध होऊन पृथ्वीवर भ्रमण करत होता। त्यावेळी विंध्याचल पर्वतात बलगर्वित मय नावाचा विख्यात दानव गुहेत राहून तप करत होता। रावण त्याच्याजवळ विनयपूर्वक दान सन्मानाने पूजन करून म्हणाला, हे तेजस्वी कमलपत्राप्रमाणे नेत्र आणि पूर्ण चंद्राप्रमाणे सुंदर मुख असलेली ही कोणाची कन्या आहे? तिचे नाव काय? ती उग्र तप का करत आहे? मय दानवाने सांगितले, मी मय नावाचा दानवश्रेष्ठ स्वामी आहे। माझी पत्नी तेजवती व तिची कल्याणी कन्या मंदोदरी नावाने प्रसिद्ध आहे। ही पतीच्या कारणातीर्थ प्रिय शुभ उमापती श्री शंकराची कल्याणकारक आराधना करत आहे। ते वचन ऐकून मदमोहित रावणमय दानवाजवळ जाऊन नम्रतेने म्हणाला, हे महाभाग, देवदानवांचा गर्वहरण करणारा पुलस्त्य कुलोत्पन्न, मी आपल्यास प्रार्थना करतो की आपण आपली कन्या मला देण्यास समर्थ आहात। महात्म्यामयीने पितामहाचे व्रत जाणून विधीपूर्वक पूजा करून रावणाला कन्या दिली। तिला घेऊन रावण राक्षसांद्वारा पूजित झाल्यावर देवतांच्या उद्यानात त्या मंदोदरीचे विमानात क्रीडा करू लागला। हे भरतवंशोत्पन्न राजा, काही काळानंतर पुत्राचे श्रेष्ठ संसार उद्ध्वस्त करणाऱ्या रावणाने एक पुत्र उत्पन्न होताच त्या मुक्त महात्म्याने संवार्तक मेघगर्जना केली। त्यामुळे सर्व लोक जडवत झाले। लोकपितामह श्री ब्रह्मने त्याचा भयंकर आवाज ऐकून त्याचे नामकरण केले की तो मेघनाद होईल। मेघनादाने श्रेष्ठ व्रत धारण करून उमासह देवेश श्री शंकराला संतुष्ट केले। तो व्रत नियम दान तसे विधीपूर्वक होम व जपजापे करून निज शरीर कृश करत होता। अशा प्रकारे तो एक दिवस कैलास पर्वतात जाऊन तिथे 2 शिवलिंगे घेऊन दक्षिणेकडे निघाला। श्री नर्मदा तटावर आश्रयास गेल्यावर स्नान करण्याच्या इच्छेने शिवलिंग ठेवून जपजापे करून श्री शंकराची पूजा करू लागला। त्या क्षेत्री निवास केल्यामुळे स्नान तसे अग्नीत हवन करून तो मेघनाद स्वतःला कृतार्थ समजून श्रेष्ठ आकाशमार्गाने लंकेला जाण्यास उद्युक्त झाला। हे नृपश्रेष्ठ, जेव्हा मेघनादाने नतमस्तक होऊन डाव्या हाताने एक शिवलिंग उचलून भक्तीने दुसऱ्या हाताने दुसरे शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते विशाल शिवलिंग श्री नर्मदा जलात पडले। जावे जावे असे म्हणत ते शिवलिंग जलात प्रतिष्ठित झाले। रावणपुत्र प्रणाम करून निशाचरांनी पूजित होऊन आकाशमार्गाने निघून गेला। त्यावेळेपासून ते तीर्थ मेघनाद नावाने प्रसिद्ध झाले। प्रथम गर्जनच सर्व पापविनाशक आहे। राजेंद्र, त्या तीर्थक्षेत्री दिनरात जो निवास करून स्नान करतो तो अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त करतो। राजा त्या तीर्थात जो पिंडदान करतो त्याचे निःशस्त्र यज्ञाचे फल असते। त्यानुसार 12 वर्षे पितर तृप्त होतात। हे भरतवंशोत्पन्न राजा, त्या तीर्थेशी जो ब्राह्मणाला षड्रस संपूर्ण अन्नाचे भोजन देतो तो अक्षय पुण्य प्राप्त करतो। शुद्ध मन निशुद्ध भावने जो तिथे देहत्याग करतो तो प्रलयापर्यंत शिवलोकात निवास करतो। राजा, गर्जन तीर्थाची उत्तम उत्पत्ती मी तुम्हाला स्नेहपूर्वक सांगितली आहे। ही सर्व पापविनाशक आहे। हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मेघनाद तीर्थे महात्म्य वर्णम नावाचा 35वा अध्याय पूर्ण झाला। रामकृष्ण हरी। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। रामकृष्ण हरी। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर।